सर जो तेरा चकराए या दिल डूबा जाए, आजा प्यारे पास हमारे काहे घबराए. काय काय कुठे एवढे तयार होऊन चाललाय तुम्ही? विसरलात का अन्नपूर्णाला सुट्टी आज? अरे असं कसं विसरीन, म्हणून तर आपल्याला बाहेर जायचंय. बाहेर? हं? आता कुठे बाहेर जायचं, कशाला? अरे असं काय करता मॅडम, तुम्ही आता स्पर्धा जिंकलेली आहे, तुम्ही आता सेलिब्रिटी शेफ झालेले आहात. आता तुम्हाला वेगवेगळ्या इव्हेंट्सना, वेगवेगळ्या कार्यक्रमांना प्रमुख पाहुणी म्हणून बोलवण्यात येईल. मग तिथे जाण्याजोगे कपडे नकोत का आपल्याकडे? म्हणून तुझ्यासाठी आपण आज साड्या खरेदी करायला जाणार. खरेदी करू, बाहेरच जेऊ, मजा करू. कशाला तर साड्या वगैरे? हो नको, आहेत माझ्याकडे साड्या, कशाला पैसे खर्च करायचे? अरे असं काय करतेस तू? एवढ्या कष्टाने 5 लाख रुपये कमावले आहेस, तर पण थोडेसे पैसे खर्च केले तर काय बिघडलं? नाही हो, राहू दे. कशाला खर्च करायचे? आपल्याला गरजेला उपयोगी पडतील ना. अगं पण तोपर्यंत अजून मिळतील ना. आणि 4 साड्या घ्यायला असे किती पैसे लागणार आहे? मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे माझ्यासाठी साडी घेण्यापेक्षा किंवा काही वस्तू घेण्यापेक्षा मला जे मनापासून वाटतं ते करूया का आपण? अरे सांग ना, तू सांगशील ते घेऊ आपण. मला असं वाटतं की ज्यांनी ज्यांनी अन्नपूर्णा उभं करायला आपल्याला मदत केली आहे ना, त्या सगळ्यांना काहीतरी आपण गिफ्ट घेऊया. खरंच खूप मनापासूनची इच्छा आहे माझी. अरे तुझी इच्छा म्हणजे माझ्यासाठी आदेश. पण खरंच सांगतो असावे, तुझ्यातली ही जी माणुसकी आहे ना, त्याचं खूप कौतुक वाटतं मला. काय हो, काहीतरीच. खरंच तू बायको आहेस म्हणून बोलत नाही, पण आता आपल्याला बरे दिवस आलेत. पण म्हणून वाईट काळात ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांना विसरली नाहीस. बरं बरं, खूप झालं माझं कौतुक करणं, खरंच. आणि सांगू का, मला ना शुभ्रासाठी पण काहीतरी घ्यायचं होतं दिवाळीला. नाही जमलो, तेव्हा पैसेच नव्हते आपल्याकडे. आपण तिच्यासाठी पण काहीतरी घेऊन येऊया, राहून नको जायला. मी बोलवू का तिला फोन करून? हॅलो शुभ्रा. हा बाळा, माझं ना जर तुझ्याकडे काम आहे, तू येशील का संध्याकाळी आमच्याकडे? जमेल ना यायला तुला? मग नक्की मी वाट बघते. येते म्हणाली. चला चला लवकर आवरा, आपल्याला जायचंय, खूप खरेदी करायची आहे. चला. आपण थांब, तुम्ही चहा नाही घेतला ना, तुम्हाला चहा प्यावासा वाटत होता ना, मी पटकन चहा करून देते तुम्हाला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅडी. बरं ऐक, आजपासून हे सगळं करायची गरज नाहीये. हे सगळं म्हणजे सर? अगं म्हणजे बाव करायची गरज नाहीये. वाय सर? सर तुम्हीच सांगितलं होतं ना की मी दिसलं वाव करायचं म्हणून. हो मीच सांगितलं होतं, पण आता मीच सांगतोय की गरज नाहीये. सो फॉलो मी. ओके. काय करतेस मॅडी? सर तुम्हीच आता म्हणालात ना की फॉलो मी म्हणून. ओके, सो आता मी तुला रिक्वेस्ट करतोय की मला फॉलो करू नकोस. सर तुम्ही रिक्वेस्ट करताय? नो 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 सर. सर शुभ्रा मॅमनी मला सांगितलंय की मी तुमची पर्सनल असिस्टंट आहे म्हणून. मग तुम्हाला काय आवडतं काय नाही हे सगळं बघणं माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना सर. ओके, मग मला असं बाव केलेलं आणि फॉलो केलेलं नाही आवडत. नो सर, तुम्हाला आवडतं सर. मॅडी नाही आवडत मला. नो सर, आवडतं सर तुम्हाला. सर आणि तुम्ही सांगायला कशाला पाहिजे मला? तवरून वरण भात ओळखते मी सर. तवरून ताकभात असतो मॅडी. नाही सर, तेच सांगतेय. तवरून ताकभात सगळेच ओळखतात, मी तवरून वरण भात ओळखते सर. सर सर तुम्ही, सर मला जरा चिमटा काढा. मीच काढते. काय करतेस मॅडी? चिमटा कशाला काढतेस स्वतःला? सर मला वाटलं की मी झोप येते म्हणून. सर तुम्ही चिडलाय तरी मला हसल्यासारखं का वाटतंय सर? असं का होतंय सर? कारण मी नाही चिडलोय मॅडी. काय काय झालं, रडतेस का? तुम्ही चिडलाय सर. सॉरी सर, माझं काही चुकलं का सर? नाही चुकलंय तुझं काही. नाही सर, सर माझं चुकलंय काहीतरी. प्लीज हसू नका ना तुम्ही. तुम्ही हसलात ना की मला खूप टेन्शन येतं सर. शट अप मॅडी. थँक गॉड. सर चिडले म्हणजे सर नॉर्मलच. गॉड. सर
सर या ना मिकी सर. नमस्कार. प्लीज बसा ना. थँक्यू. प्लीज हॅव अ सीट. हॅलो, मी आरजे मिकी. हो नमस्कार, मी आसावरी अभिजित राजे. ओळखतो मी तुम्हाला. तुमच्या घारग्यांचा ना मी डायहार्ट फॅन आहे. आणि तुमचे मिस्टर अभिजित राजे ही इज अ ग्रेट शेफ. त्यांच्या हातचे क्रेनबुले अमेझिंग, म्हणजे यमी. मिकी दादा लवकर सुरुवात करूया ना हो आपण. हो मिकी दादा काय म्हणताय? तुम्ही माझ्या आईच्या वयाचे आहात. तुम्ही ना फक्त मिकी म्हणा. यु नो इट साऊंड कूल. बर मिकी बाळा, लवकर करूया का सुरुवात आपण? इमिडिएटली सुरू करूया. काही टेक्निकल गोष्टी आहेत. हा तुमचा माईक आहे. हा याच्यापासून फक्त 1 विताचं अंतर ठेवा. परफेक्ट. आणि मला ना खरंच असं मुलाखत वगैरे द्यायची ना सवय नाही अजिबातच. मला कळत नाही मी कसं काय बोलणार आहे. अजिबात टेन्शन घेऊ नका. आता आपण जशा गप्पा मारतोय ना अगदी तसंच बोलायचंय. मनमोकळेपणानं बोला. बर करूया सुरुवात. हो. सो हाय, हॅलो, नमस्कार. मी आरजे मिकी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी एक अमेझिंग व्यक्तिमत्व आलेलं आहे, ज्यांचे तुम्हीही फॅन असाल, स्पेशली त्यांच्या घारग्यांचे. माझ्यासोबत आहे आसावरी राजे. येस, परफेक्ट ओळखलं, घारग्यावाले आसावरी राजे. आसावरी ताई, तुमचं खूप खूप स्वागत. आणि सगळ्यात पहिले थँक्यू सो मच वेळात वेळ काढून गप्पा मारण्यासाठी आल्याबद्दल. विदाऊट डिले मी गप्पांना सुरुवात करतो, कारण मला माहिती आहे तुम्हाला त्यांच्याकडून भरपूर गोष्टी ऐकायच्या आहेत. खूप उत्सुक आहोत. आसावरी ताई, माझा पहिला प्रश्न असा आहे की एक गृहिणी ते उद्योजिका हा प्रवास कसा पार पाडला, त्याबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे माझ्या आयुष्याला हे असं काही वेगळंच वळण लागेल असं खरंच मला वाटलं नव्हतं. म्हणजे असं म्हणूया की माझं ते स्वप्न पूर्ण झालं जे मी कधी पाहिलंच नव्हतं. पण मी इथपर्यंत पोहोचले ते केवळ आणि केवळ माझे पती अभिजित राजे त्यांच्यामुळे. ते जर माझ्या पाठी असे खंबीरपणे उभे राहिले नसते तर आज इथे मी तुमच्याबरोबर मुलाखत देत नसते. आता सुद्धा त्यांचा खूप आग्रह होता की मी या मुलाखतीसाठी यावं, सगळ्यांशी संवाद साधावा, म्हणून ते माझ्या पाठी अन्नपूर्णा सांभाळत आहेत आणि म्हणूनच मी इथे येऊ शकले मुलाखतीसाठी. बरोबर आहे आसावरीचं. तिने एवढा विश्वास ठेवलाय माझ्यावर, ज्याला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. मी तिला शब्द दिलाय की काहीही झालं तरी आम्ही अन्नपूर्णा व्यवस्थित सांभाळू. ती आज माझ्या जबाबदारीवर अन्नपूर्णा सोडून गेली आणि मला या जबाबदारीमध्ये हरून चालणार नाही. आसावरीला जर पुढे जायचं असेल तर तिला खंबीर पाठबळाची गरज आहे, जे फक्त आणि फक्त मीच देऊ शकतो. आसावरी ताई, अन्नपूर्णाच्या यशामागे जितकं श्रेय तुमचं आहे ना, तितकंच श्रेय तुमच्यातल्या आईचं सुद्धा आहे, तुमच्यातल्या आईपणाचं सुद्धा आहे. म्हणजे अन्नपूर्णामध्ये बनवल्या जाणाऱ्या प्रत्येक रेसिपीमध्ये घरगुती चव आहे, एक आईच्या हातची चव आहे. तर त्या रेसिपीज बद्दल काय सांगाल? खरं सांगू का, आईची खरी किंमत ना आईपासून दूर गेल्यावरच कळते. आणि आपल्या या शहरात ना देशाच्या अगदी कानाकोपऱ्यात लोक येत असतात ना. म्हणजे कोणी शिक्षणासाठी येतात, कोणी नोकरी धंद्यासाठी येतात, आपल्या घरापासून खूप दूर राहतात, त्यांना घरचं जेवण मिळत नाही. त्यांना निदान एक वेळचं तरी घरचं काहीतरी खायला मिळावं, ह्या कल्पनेतनं मी अन्नपूर्णामध्ये घरगुती पदार्थ ठेवायला सुरुवात केली. क्या बात. तुमचे विचार कमाल आहेत. तुम्हाला हॅट्स ऑफ. तुमच्यासाठी टाळ्या व्हायलाच पाहिजे. आणि तुमच्यासाठी म्हणून सांगतो, मीही मूळचा इथला नाहीये, त्यामुळे तुमच्याशी गप्पा मारत असताना मलाही माझ्या आईची आठवण झाली. तीही तुमच्यासारखा छान स्वयंपाक करते, पण ती उद्योजिका नाहीये इतकंच. नाही, मला तर असं म्हणायचंय की प्रत्येक गृहिणीमध्ये एक उद्योजिका लपलेली असतेच. ती बाहेर यायची काहींना संधी मिळते, काहींना संधी मिळत नाही. पण म्हणूनच मला असं वाटतं की प्रत्येक गृहिणीत कर्तृत्व असतंच. अगदी बरोबर बोलत आसावरीताई. आसावरीताई, मला सांगा, प्रत्येक स्त्रीमध्ये कलागुण असतात, त्यांची इच्छा असते काहीतरी सुरुवात करावी, पण त्यांच्या मुलांमुळे, बाकी गोष्टींमुळे त्यांना ते करता येत नाही, त्या गोष्टी मागे पडतात. तर अशा स्त्रियांना तुम्ही काय संदेश द्याल, काय सांगाल? रिक्षा
एक मिनिट. अरे सांभाळ. बस आई. आई ग. दादा अंधेरी चला. बॉस क्या बात है, इसे कहते हैं आर्ट. हाय मंग्या, गरम गरम खायचे का? मला चालेल. अरे असावरी ताई, केव्हाची ऑर्डर दिली? हो का? बघते आम्ही. असावरी ताई. अरे वा, असावरी ताई आल्या म्हणजे आता आपल्याला सगळ्यांना खायला भेटेल. मी बघते हा, काळजी करू नका. अहो, हे सगळं तुम्ही? असावरी, ती पहिली मानकरी तू आहेस. खूप छान झालीये. मस्त. या दिलब्या घ्या. ये बा. आई फायनली शेफ अभिजित राजे इज बॅक. हॅपी कॉन्फिडन्स रिटर्न डे. आणि ऐका, तुम्हाला अजून जिलबे हवे असेल तर सांगा, मी अजून बनवतो. ओके. अगो बाई, एक गोष्ट विसरलेच. बोला, काय करायचंय? गुरुजी, हा जरा ना नैवेद्य दाखवायचा आहे. अहो नाही गुरुजी, हे 101 लाडू आहेत ना, हे सगळे देवासाठी आहेत. अहो, देव कुठे खातो एवढे लाडू? खाणार तर आपणच.
अहो मग काय करायचं एवढं सगळ्या लाडवांचं? तुझ्या देवाला नैवेद्य दाखवून झाला ना, आता माझ्या देवाला दाखव. म्हणजे अरे देव आपल्यात असतो. त्या मुलांकडे बघ. त्या मुलांच्या निरागस डोळ्यात तुला देव दिसेल. ये. घ्या. अगे तू दे ना. अहो तुमचा नैवेद्य आहे ना, तुम्ही द्या. घ्या. काही होणार नाही त्या मुलांना. द्या तुमच्या हाताने. हे मुलांना हे घ्या. घे शुभ्रा, तू पण दे. हे घे. सगळ्यांना मिळाले की लाडू? हो. फक्त सोहमची आठवण आली. नाही, आपलं माणूस जवळ नसतं ना तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं ना. म्हणजे सगळं चांगलं चाललंय, सगळं आहे, तरी काहीतरी कमी आहे असं वाटत राहतं. असंच काहीसं झालंय. आई, आई आज तुला इतकं मोठं होताना बघतोय मी. तुझा आनंद शेअर करायला मी तुझ्या बरोबर नाहीये ग. मी तुला इतकं ग्रांटेड घेतलंय ना की कदाचित मला आज त्याची शिक्षा मिळते. मला वाटलं सुद्धा नव्हतं तू अशी रेडिओवर येशील कधी आणि सगळे तुझं इतकं कौतुक करते. कारण मी तुझं कधीच ऐकलं नाही ग. आईला कुठे काय कळतंय असं समजत आलं नाही. तुला ओळखण्यात खूप मोठी चूक केली आईने. आज ना, आज मला तुझी माफी मागायची आई. तुला सॉरी म्हणायचंय मला. मला माहितीये तू मला कधी माफ नाही करणार, कारण मी ती संधी गमावून टाकली. आणि आता मला आयुष्यभर ना अशा गिल्ट खाली जगावं लागणार आहे. हो चालेल. नाही, मी तुम्हाला लगेच मेल पाठवते ना. हो 10 मिनिटात.
शुभ्रा, तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. हा बोल ना. हे काय? आजपासून अभीस किचनची सगळी जबाबदारी तुझी. अभीस किचन तू चालवायचंय आणि इथले सगळे निर्णय तू घ्यायचेस. एक मिनिट, काय बोलतोयस तू? अभीस किचनचे निर्णय मी घ्यायचे? नाही नाही, तुझं तू बघ बाबा. शुभ्रा, हे बघ, ऐक, मला अभीस किचन मध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. मी हे सगळं केलं फक्त अभिजित सरांना त्रास देण्यासाठी. आणि आज जेव्हा मला हे सगळं मिळालंय ना, तेव्हा मला ते हँडल करायला नाही जमत आहे. अभिजित सर करायचे तसं नाही हँडल करू शकत आहे मी, आणि म्हणूनच मी क्विट करतोय. वाव, म्हणजे ते सगळं छान चालू होतं, त्या सगळ्याची वाट लावून ठेवलीस तू. एक उत्कृष्ट चालणारा रेस्टॉरंट तू ऑलमोस्ट बंद पाडलास तू. अभीस किचनची अवस्था बघ तू काय केली आहेस. आज एक माणूस येत नाही इथे. तुला 1000 वेळा सांगून झालं होतं की अभिजित सरांच्या स्ट्रॅटेजीज, अभिजित सर ज्या पद्धतीने रेस्टॉरंट चालवत आहेत तेवढं केलं असतंस ना, ते तसंच्या तसं फॉलो केलं असतंस तरी नफा केला असतास रे. पण नाही, तुला त्यांची हुशारी कशी कमी आहे हे दाखवायचं होतं. रादर तुला सगळ्यात जास्त कसं येतं हे दाखवण्यामध्ये तू सगळ्याची वाट लावून ठेवतेस. ऐक ना, या सगळ्यासाठी मी खूप सॉरी फील करतोय ग, आणि म्हणूनच तुला सांगतोय, जमलं तर वाचव अभीस किचन. हे बघ, यापुढे ना सगळे डिसिजन्स तू घे. मला खात्री आहे तू हे करू शकशील. बस, तू हे करू शकशील असं म्हटलं की स्वतःची जबाबदारी संपली, हो ना? या वागण्याला ना पळपुटेपणा म्हणतात सुहाम. नाही शुभ्रा, हे बघ, मी पळून नाही जात आहे. मी इथेच काम करणार आहे. मी फक्त म्हणतोय की निर्णय तू घे आणि मी ते फॉलो करीन. बघ, मी जे काही करून ठेवलंय ना, त्यामुळे मला आता सगळं नीट करायचंय आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. माझी इतकी केपेबल बायको असताना मी नेहमीच तुझ्याकडे दुर्लक्ष केलं ग. ते सुद्धा फक्त माझ्या इगो पायी. आज जेव्हा मी इगो बाजूला काढून ठेवलाय ना, तेव्हा मला असं जाणवतंय की तुझ्याकडे किती इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत. तू किती छान पद्धतीने हे हँडल करू शकशील शुभ्रा. बोल ना शुभ्रा, घेशील ना अभीस किचनची जबाबदारी? थँक्यू शुभ्रा. ए, ते वहिनी अशा का बसल्यात घरात? माहित नाही. चल बरं विचारूया. वहिनी, तुम्ही अशा घराबाहेर का बसल्या? अगं, ह्यांनी मला घराच्या बाहेर जायला सांगितलं. अगदी हाताला धरून घराच्या बाहेरच काढलं. बया, म्हणजे दादाने तुम्हाला घराबाहेर काढलं असं कसं? अगं, सगळे नवऱ्यानं सारखेच असतात. त्यांना ना बायकोची काही किंमतच नसते बघ. नाही तसं नाही. वहिनी, तुम्ही गप्प बसा बरं. बरोबर बोलतेस तू. हा पण नवऱ्यांच्या चुका पाठीशी घालतो ना, म्हणून त्यांना माज येतो. आज दाराबाहेर बसवलंय, उद्या काय आमच्या घराबाहेर काढलं, मग काय करायचं? बयानो, जरा थांबा. शांत राहा, दमाला घ्या. दादा असं कशाला करतील? ए मधू, तू गप्पस का? तुला काय कळतं यातला? वहिनी, तुम्ही उठा बरं. तुमच्या जे बी काय झालं ना ते आपण बोलून सोडू ना. आता तुम्ही उठा ना, आमच्या सोबत चला. तुमच्यावर जो बी अन्याय होतोय ना, तो काय आम्ही सहन करणार नाही. आम्ही सगळ्याजणी भांडू. इथं येऊन तुमच्या नवऱ्याला पण आमच्या नवऱ्यासारखी सवय लागली. इथं आलं तेव्हा दादा चांगलं होतं, अचानक झालं काय? चला, कसं नाही दादा ये उघडत दरवाजा तर बघता. तुम्ही चला बरं, बघू आम्ही काय दार नाही उघडत. बंद का करून ठेवलं नी? दार उघडत नाही म्हणजे काय?
का बंद केलं नाही? का तुम्हाला बाहेर काढलं नाही त्यांनी? हा? हो का बाबू, घ्या चला घ्या. अगं, चला, वाजव. दरवाजा ना उघडत अजून. सोहम काय चाललंय? तू काय करतोय साईंच्या खोलीत? तयारी. कसली? आज मी आईला परत घरी घेऊन येतोय. चल, म्हणजे कसं काय? कळेल तुला. नाही, मला आता सांग. मी ना आईला सांगणार आहे की तू आणि सरांनी आत्ताच्या आत्ता या घरात राहायला या म्हणून. मला असं विखुरलेलं कुटुंब नाही बघवत आहे शुभ्रा. हे बघ, मी खूप चुका करून ठेवल्या आहेत आणि आता त्या चुका सुधारायच्या आहेत मला. मी जाऊन तिची माफी मागणार आहे आणि तिला सांगणार आहे तू प्लीज घरी ये, आत्ताच्या आत्ता घरी ये म्हणून. ए शुभ्रा, तू येशील माझ्या बरोबर? ऑफकोर्स. आई नाही चिडू शकत यार माझ्यावर इतकं. मी जाऊन तिच्या समोर उभाच राहणार आहे आणि तिला सांगणार आहे तू आत्ताच्या आत्ता घरी चल, मला माहित नाही. इनफॅक्ट उभा नाही, मी मांडी घालून बसणार आहे, पण आज आईला घरी घेऊन येणारच. शुभ्रा, आई आल्यावर सगळं नीट होईल ना ग? नक्की. तुला माहितीये मी ना सगळं प्लॅनिंग करून ठेवलंय. आई आली ना की आपण सगळे मिळून कुठेतरी मस्त फिरायला जाऊया. ओके. आणि आपण आईस्क्रीम खायला सुद्धा जाऊया रात्री. आय नो आईला आईस्क्रीमचा त्रास होतो, आपण आल्यावर तिला गरम पाणी देऊया ना, नाही तर वाफारा देऊया. हा, तिचं ते फेवरेट गुलाबजामचं आईस्क्रीम आहे ना, ते खायला जाऊ. नक्की. मस्त आहे रे नवीन बेडशीट. येस. असावरे, असावरे, असावरे. अरे इथे माझी कोणाला परवाच नाही आहे. माझी काठी कुठे? काठी आणून दे, एकेकाला सरळ करून टाकतो. बॉस व्हॉट काय करताय? मला ओळखत नाहीस? अरे माझ्या लेकीला विचार. असावरी, पूजेच ताट कुठे आहे? का मला वाट बघायला लावतो तशी देवालाही वाट बघायला लावणार आहात? आणि हो, माझी चप्पल काढून ठेव, मला बाहेर जायचं आहे. वहिनी, दादा कोणाची नकल करतात ते? अरे बहिरे झाले का रे सगळे? या घरात मला आता काय चहा खायला मिळणार आहे का? ते सुद्धा बाहेर जाऊन खायचंय मी. मी देऊ का? नको. बॉस आय घेऊ. तू सुद्धा नको. आसावरी देईल मला. पण काय रे, कोंबडीच्या आजव मासावर तोंड वर करून बोलायला लाज वाटत नाही तुला? कोंबडीच्या? बॉस आय एम नॉट कोंबडीच्या, आय एम मंग्या युअर नेबरहुड. नॉनसेन्स. थांबा, बस झालं. बाबा असतात तसे त्यांची नक्कल करायची हिंमत झाली असते का तुमची? ते नाही येत ना म्हणून हे सगळं सुचतंय तुम्हाला. ते असते तर बरोबर दाखवलं असतं त्याने तुम्हाला. बाबांसमोर डोळे वर करून बोलायची तरी हिंमत आहे का? बाबांसमोर या सगळ्या नकला करून दाखवा, मग बघते. अगं मी गंमत केली. ए हळू 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 हळू. मला बाबांची आठवण येते म्हणून माझी मस्करी करताय ना तुम्ही? असं करीन का मी? तुला बरं वाटावं म्हणून करत होतो. मलाही आठवण येते त्यांची. मी काय म्हणतो, आपण 4 दिवस जाऊया का तिकडे? हो, चला. चला. चला काय? हा अन्नपूर्णा नावाचा व्याप आपण एवढा वाढवून ठेवलाय, त्याचं काय करायचं? सोपं आहे. बाहेर बोर्ड आहे, त्याच्या खाली तळटीप लिहायची, अन्नपूर्णा सुट्टीवर गेली. काही सांगता तुम्ही. जायचं की नाही ते नंतर बघू आपण. दत्ताजींना आता रोज फोन केला पाहिजे. अहो काय रोज फोन करायला हवा? आता सकाळी फोन केला तेव्हा काय झालं बघितलं ना, किती गोंधळ झाला. त्यांनी मला विचारलं सोहम कुठे आहे, तर मला काही कळे ना काय सांगावं त्यांना, काय बोलावं. एकदा जेव्हा कळेल ना त्यांना सोहममुळे आपण घर सोडलंय, तर ते काय करतील सांगता येत नाही. काय करतील?
अरे कोंबडीच्या लाज वाटते का असं करताना? असं म्हणते ना, 4 रट्टे देतील त्याला. बॉस तुम्ही पुढे व्हा, आम्ही सगळं आवरून येतो. असं म्हणतोस? हा चालेल. मधू मी थांबू का? म्हणजे सगळं आवरायला मदत करू का तुझी? नको बहिणी, तुम्ही जावा ना पुढं, जा. बरं, पण मधू जाताना ती थालीपीठं न्यायला विसरू नकोस हं. मंगेशला आवडतात ना. येस येस येस. बॉस वहिनी यू गो पुढे. 2च कस्टमर आहेत, ते गेले की आय कमस मागो माग. अरे कोंबडीच्या इंग्रजी येत नाही तर बोलतोस कशाला? चल ग सुनबाई.